लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याच्या उद्देशानं दाखल झालेल्या 4 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मंगळवारी यश आलंय। माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीचे सदस्य असलेले हे चौघे 2 वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होते। मंगलू, वर्गीस, कुरसम, राजू आणि व्यंकटेश अशी त्यांची नावं आहेत। मंगलू आणि वर्गीस या दोघांवर प्रत्येकी 16 लाखांचे तर कुरसम, राजू आणि व्यंकटेश यांच्यावर प्रत्येकी 2 लाख रुपयांचं बक्षीस होतं। गडचिरोली जिल्ह्यात रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलामार्क अभयारण्य परिसरात हे माओवादी लपल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली। माओवाद विरोधी अभियानाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अतिरिक्त अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात C60 पथकाचे 350 जवान परिसरात दाखल झाले। सोमवारी रात्रीपासून त्यांनी माओवाद्यांना घेरण्यास सुरुवात केली। कमलापूर जवळील मुद्दमोडगूच्या जंगलात मंगळवारी सकाळी माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली। सुमारे 1 तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता। यात 4ही माओवादी ठार झाले। त्यांचे उर्वरित साथीदार पळून गेले। पोलिसांनी AK-47 कारवाईंसह 2 पिस्तुले, जिवंत काडतुसे, स्फोटके आदी साहित्य जप्त केले।